नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बीड जिल्ह्यातून अगदी शोककळा पसरवणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. मित्रांनो, बीड जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यामध्ये जे काही 2014 ते 2019 मध्ये आमदार राहिलेले आर.टी. देशमुख यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी समोर येते आहे. नेमकं घडले काय? तर आर.टी. देशमुख हे 2014 ते 2019 या माजलगाव मधील विधानसभेचे ते आमदार होते. 5 वर्ष अगदी त्यांनी मन भरून असं काम केलं, सगळ्या जनतेची मनं जिंकली आणि मोदींच्या या पक्षामध्ये म्हणजे भाजपमध्ये ते होते. भाजपने अगदी बीड जिल्ह्याचा विकास पूर्वीपासूनच केला आहे आणि त्यामध्येच यांचा वाटा होता. परंतु अचानकच अगदी वय नसताना सुद्धा त्यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून बीड जिल्ह्यामध्ये एक शोककळा पसरली आहे. मित्रांनो, त्यांचं निधन कसं झालं तर एक मोठा अपघात झाला त्यांच्या गाडीला आणि तो कुठं अपघात झालेला आहे तर लातूर जिल्ह्यातील बेलवंड तालुक्यात औसा परिसरात आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या गाडीला धडक बसली आणि मोठ्या प्रमाणामध्ये गाडीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत, दरवाजे फुटलेले दिसत आहेत आणि एक प्रमाणे गाडी फुटलेली दिसत आहे आणि त्यामध्ये लातूरच्या खासगी दवाखान्यात सुद्धा आर.टी. देशमुख यांना नेण्यात आलं होतं आणि ज्यावेळेस त्यांना दवाखान्यात नेण्यात आलेलं होतं त्यावेळेस त्यांना तिथं मृत घोषित केल्याची माहिती मिळत आहे. आणि यामुळे आता या सगळ्या बातमीमुळे किंवा बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातच नाही तर अवघ्या बीड जिल्ह्यामध्ये एक शोककळा पसरलेली आहे. कारण चांगला माणूस कुठंतरी आज त्याची प्राणज्योत मालवलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आता आर.टी. देशमुख यांचं निधन झाल्याची बातमी समोर येत आहे.